नमस्कार, माझं नाव आहे नीरज अरुणराव लाडेकर आणि तुम्ही पाहत आहात नीरज ऑन व्हील्स। आम्ही आता गाडीमध्ये बसलेलो आहे आणि हा अद्वैत, स्वाती, मागे तेज खंडागळे माझ्या बहिणीचा मुलगा आहे आणि माझी बहीण गेलेली आहे चिप्स काहीतरी आणायला यांना खायला। सो नित्यांशी पण आहे, ती झोपलेली आहे आणि आम्ही आता सकाळी जवळपास सकाळचे 11:15 झालेले आहेत आणि हां हे सकाळच आहे आमची। सो आम्ही निघणार आता फिरायला हाडशी टेम्पल। जवळपास PCMC वरनं 45 to 49 किलोमीटर्स आहे आणि जवळपास 1.5 ते 1.25 तास इथनं आम्हाला डिस्टर्ब झाला ही माझी बहीण साक्षी आणि आम्ही हडशी टेम्पलला चाललो आहे। 1.25 तास लागतात आणि जवळपास 50 किलोमीटर आहेत, म्हणजे याचा अर्थ ट्रॅफिक आणि छोटे रस्ते मिळणार। सो चला आता निघूया आणि भेटूया डायरेक्ट हडशी टेम्पलला। रस्त्यातनं जे काही चांगलं दिसेल ते पण दाखवतो तुम्हाला। इथनं आम्ही आता PCMC बोसरीमध्ये आहो आम्ही सध्या, नाशिक रोडला। तर इथनं निघू आम्ही आणि इथनं सरळ कोकणे चौक लेफ्ट घेतल्यानंतर सरळ वाकड हिंजवडी मार्गे त्या रोडनी जायचं आहे आपल्याला। सो चला आता निघूया। हे बघा आजचा मौसम पण खूप छान आहे आणि इथे आपलं घर आहे। सो चला आता निघूया। हा आहे आपला नाशिक रोड आणि याच रोडने आपल्याला निघायचं आहे। सो भेटूया रस्त्यांवर। तर आम्ही आता पोहोचलेलो आहोत सौदागर इथे। आम्हाला खूप आवडतो एरिया, आधीपासून रेसिडेन्शियल प्लेस आहे आणि सगळे लोक एकदम शांत बसलेले आहेत। हे दोघं सोडून हा अद्वैत आणि हा तेज, हे दोघं जण खूप मस्ती करतात। तर यांना आम्ही कुठेतरी सोडून देऊ कारण की हे लोक मस्ती करतात म्हणून, ठीक आहे। आणि स्वाती एनी टाईम नेहमीप्रमाणे मोबाईलमध्ये, ओनली बिझनेस ओनली डिझाईन। आणि आमची नित्या सगळ्यात छान शांतपणे ट्रिप एन्जॉय करताना। अरे बाबू किती बोले तू, तर ती फुल एन्जॉय करताना। सर असं आहे, आता बघू पुढे जाऊन तुम्हाला रस्ते दाखवतो आणि डेस्टिनेशनवर जाऊ, त्यानंतर आपण ब्लॉग कंटिन्यू करणारच। तो चला आज फिरायला जाऊया। ट्रॅफिकमुळे मला तर आम्ही आता डिझेल भरलेलं आहे इथे इंडियन ऑइल पेट्रोल पंपला डिझेल, आणि डिझेल भरून आम्ही आणि आमचा पोटा भरला आहे। नित्या पोटा भरला का मा पिलू? तर असं काही ट्रॅफिकचं हालचाल, दुपारी निघालो म्हणून बरं झालेलं। खतरनाक वाले ट्रॅफिक आहे, खतरनाक वाली। सो चला आता हिंजवडीवाल्या फ्लायओव्हर वरनं निघतोय आम्ही, आता वाकडमध्ये आहो। तर आज माझा विचार आहे की थोडंसं मराठीत, पहिल्यांदा मी ब्लॉग करतोय तर मी मूळचा नागपूरचा, तर थोडं नागपुरी लँग्वेज पण मिक्स करावी मला असं वाटते, मजा येईल। आणि बघू थोडं कमेंटमध्ये सांगा की मजा येते की नाही येत किंवा काय यूज केलं पाहिजे लँग्वेजमध्ये। तर चला ना जाऊ ना। ए पोरीवा निघायचं का? निघायचं का? चला चालता हे बघा इकडे खाली मुंबई हायवे, ओल्ड हायवे आहे हा।
आणि अपोजिट साइडला इकडे सातारा हायवे आहे. तर चला जाऊ आपण फिराले. आणि आता हिंजवडीची ट्रॅफिक कमी होण्याचं कारण म्हणजे 12:30 झालेले आहेत ऑलमोस्ट. सो इथे थोडं 12:30-1ला म्हणजे 5 पर्यंत थोडं रश कमी असते, नंतर मग खूप रश वाढतो. सो हिंजवडी किंवा मग इकडे या साईडला मुळशी साईडला जर यायचं असेल तर दुपारून किंवा एकदम अर्ली मॉर्निंग निघणे आवश्यक आहे. ऑफिस टायमिंगला शक्यतोवर निघू नका, कारण खूप जास्त रश असतो आणि ट्रॅफिक जाम पण असते. सो चला भेटूया नवीन रस्त्यांवर. आणि आम्ही आता नारळ पाणीसाठी ब्रेक घेतलेला आहे. सो हे भैया आहेत ज्यांच्याकडनं आम्ही नारळ पाणी पितोय. छान ते पाणीवाले नारळ देत आहेत. आणि आमची चिनू म्हणजे नित्यांशी. आणि इकडे आमचे तेज भाई खंडागळे आणि अद्वैत दादा लाडेकर. सो हे लोक आता नारळ पाण्याचा आस्वाद घेताना. आणि चिनू आमची. आणि हा हिंजवडीचा फेज 3चा रस्ता, मान रोड आय थिंक. सो हा मान रोड असावा. तर निघूया आपण आता. आणि हे बघा आम्ही आता मान रोडनी पुढे चाललोय परंगुट रोडला. आणि मस्त सुंदरसे असे फुलं लागलेले आहेत साईडनी, दोन्ही साईडनी छान येल्लो कलरचे. तुम्हाला एकदम जवळून पण मी दाखवू शकतो फुलं. आणि हे बघा आता मी जवळून पण तुम्हाला दाखवतो. हे बघा मी थोडं थांबवतो गाडी वाटल्यास. हे बघा इथे फुलं पण आहेत बघा, किती छान असे एकदम सुंदर फुलं आहेत. आणि मस्त निसर्गरम्य. इथे तर रेड कलरचे पण फुलं आहेत, रेड कलरचे, पिंक कलरचे. छान वाटतं. कधी गाडी बाहेर निघायला हवं असं. नेहमीप्रमाणे मी ड्राईव्ह करताना. आणि मजा येते, सगळे फॅमिली असल्यावर मजा येते. आणि हे छोटे मुलं डोकं पण खूप दुखवतात, पण ठीक आहे आता सवय झाली. तर चला पुढे बघा आता किती छान व्ह्यू आहे मस्त. चला आता भेटूया अजून पुढे रस्त्यावर. तर आम्ही आता इथे पोहोचलेलो आहोत, संत दर्शन. आणि इथे बघा किती छान असं मस्त सुंदरसं इथे दृश्य आकारलेलं आहे यांनी. आणि छान इथे कूल मिस्ट पण लावलेले आहेत. तर इथे 100 रुपये आणि 200 रुपये असे तिकीट्स पण आहेत, त्या बोर्डवर लिहिलेलं आहे ऑलरेडी. तर आपण पार्किंगकडे जाऊयात
आणि बघूयात पुढे काय आहे ते. तर मित्रांनो, आम्ही पोचलो आहे इथे हडशीला. आणि हा हडशीचं हे एक मला वाटतं असं पठार असल्यासारखं आहे, एकदम असं पहाडावर छान बनवलेलं. इथे एक पार्किंग आहे, फ्री पार्किंग आहे पूर्ण 4 व्हीलर्स आणि 2 व्हीलरसाठी. 4 व्हीलरसाठी इथे ही आपली गाडी आहे आणि इकडे 2 व्हीलर पार्किंग आहे या साईडला. आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला पूर्ण डोंगर आहे, छान छान. इथं तिकोना फोर्ट वगैरे पण जवळपास, सर्व पवना लेक जवळपास, सर्व काही जवळ आहे. आणि तुम्हाला सांगू इच्छितो इथे लहान मुलांसाठी खूप छान ॲडव्हेंचर आहे आणि तुम्ही होल डे स्पेंड करू शकता इथे निवांत. सो आता मी पार्किंगला गाडी लावलेली आणि स्ट्रोलर वगैरे बाहेर काढून आणि मुलांना बाहेर आधीच सोडलेलं तिकडं. आणि मी एकटा आलेलो इकडे. ते तिकडे उभे आहेत त्या साईडला एकदम कॉर्नरला. सो चला आता तुम्हाला इथले दर्शन घडवतो. भेटूया रस्त्यांवर. इकडे पार्किंग केल्यानंतर जस्ट तुम्हाला इकडे टॉयलेट्स वगैरेची पण सोय केलेली आहे, छान स्वच्छ. आणि लेफ्ट साईडला इथे, राईट साईडला सॉरी, बघितलं तर व्हॅली ऑफ ॲडव्हेंचर म्हणून खूप छान असं ॲडव्हेंचर आहे इथे. त्यामध्ये सर्व झिप लाईन वगैरे, सायकलिंग, रोप क्लाइम्बिंग आणि ATV रायडिंग पण आहे. सो हे सर्व तुम्ही इथे अनुभव घेऊ शकता इथला. आणि साईडलाच तुम्ही बोटिंग पॉईंट वगैरे पण आहे. सो बोटिंग पॉईंटला तुम्ही बोट वगैरेचा पण आस्वाद घेऊ शकता. आणि सोबतच तुम्हाला साईडला गार्डन आहे आणि तिथे त्या साईडला इथे मंदिर आहे त्या साईडला. सो चला निघूया आपण. आणि थीम पार्क जे आहे ना ते राईट साईडला आहे इथे, जिथे साईंची मूर्ती आहे. आणि तिथे नंतर जाऊ आपण. आधी आपण इथलं ॲडव्हेंचर किंवा मग आपण आधी मंदिरात जाऊया. मंदिरातलं दर्शन घेतल्यानंतर आपण ठरवूया. ऑलरेडी ऊन खूप आहे आणि थोडं हेक्टिक होतं आहे उन्हामुळं, पण ठीक आहे, चालेल, काय हरकत नाही. आपण ज्या कामासाठी आलेलो ते काम करणारच. सो हे बघा आमची, ओहो. आणि स्वाती, कसं वाटतंय? छान वाटतंय ना? ओके. आणि तिला कव्हर कर. सो ऊन आहे, ऊन असल्यामुळे थोडंसं वाटतंय, पण ठीक आहे, काय हरकत नाही. चला आता मंदिराकडे वाटचाल करूया. अशा प्रकारे हा मंदिराचा आवार. आणि इथे सर्व ब्लॉगर झालेले आहेत सध्या, मिनी ब्लॉगर, रील स्टार. सो हे बघा किती छान एकदम वातावरण. आणि आय थिंक स्प्रिंकलर सध्या बंद करून ठेवलेले आहेत इथले, पण सुरू करतील मे बी, माहीत नाही त्याचा टायमिंग. सो पुढे हे मंदिर आहे आणि खूप छान वाटत आहे, असं एकदम डोंगरांच्या मध्ये. मंदिरासाठी वर काही पायऱ्या आहेत ज्या चढून आपल्याला वर यावं लागतं. आणि खूप सुंदर असं मंदिर आहे इथे, जे बघण्यासाठी खूप प्रेक्षक येतात. 50 किलोमीटर फक्त पुण्यातनं इथे यायसाठी, आणि खूप लोकांना माहिती नाही. सो चला आता मंदिरात जाऊन दर्शन करूया आणि रिटर्न आल्यानंतर मग बघूया की काय काय ॲक्टिव्हिटीज इथे आहेत. आम्ही चाललोय मंदिरात, या पटकन. नित्या बाबूजी.
नित्या असं काही व्ह्यू आहे मंदिरात ना, खूपच छान प्रसन्न वाटतं. चला आता मंदिरात दर्शन करायला जातो. तर आता आमचे दर्शन झालेले आहेत ऑलरेडी आणि दर्शन करून आम्ही इथे संत दर्शनला आलोय. हे बघा, गणेश कुंभार आर्ट उरुळी कांचनचे आहेत. तिकीट घर इकडे आहे. ॲडल्टसाठी 200 रुपये पर हेड आणि किड्ससाठी 100 रुपये. सो चला इथे असं छान तुम्हाला आता याचं पूर्ण दर्शन करवतो. संत दर्शन इथे यांना तिकीट दाखवावी लागते. तिकीट ऑलरेडी आपण घेतलेली आहे. मी तिकीट नंतर दाखवतो तुम्हाला. सो चला, असं छान इथे असं गुफा बनवलेली आहे छान. याचं काय करायचं? इथे एंट्री केल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचं दर्शन होतं, जी खूप मोठी मूर्ती आतमध्ये बनवलेली आहे. बघू शकता तुम्ही, खूप छान असं दृश्य. आणि थोडं पुढं आल्यानंतर हे बघा, वा वा वा, खूपच छान असं इथनं दृश्य दिलेलं आहे. वा वा, आर्टिफिशियल आहे पण खूप छान वाटतं. खूप सुंदर असं आहे. आणि आमची नित्या बघा किती छान या गोष्टीचा आस्वाद घेत आहे. आणि नित्याची मम्मी पण. कसं वाटतंय? छान आहे ना? ओके, चला जाऊया पुढे. अरे वा 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 वा, बाल हनुमान, बाल हनुमान, वा 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 वा. आणि काही वेळ चालल्यानंतर तुम्हाला इथे लेफ्ट साईडला शंकरजी आणि पार्वती यांची भव्य मूर्ती दिसणार. खूपच छान आणि खूप भव्य असे नंदी बैल छानपैकी इथे आहेत. खूपच मस्त व्ह्यू येत आहे. चला आता पुढे चलूया. थोडंच पुढं आल्यानंतर असं छान दृश्य बघायला मिळतं, जिथे असे आवाज पण त्यांनी आर्टिफिशियली जंगलातले दिलेले आहेत. खूप छान बघू शकता तुम्ही. आणि तिथे अजून संत रविदास यांची मान अशी ट्विस्ट होत आहे. आणि तिथे चूल लागलेली आहे. तिथे पण छान इफेक्ट दिलेला आहे. सर्व एकदम मस्त, खूप छान. आणि इथनं आता रिटर्न जायचं आहे. थोडंच पुढं आलं की तुम्हाला हे दृश्य पण दिसेल छान. भक्त पुंडलिकांचं इतकं मस्त. खूपच छान असं. आणि थोडं अजून पुढं आलं की तुम्हाला असं बाळ नामदेवांचा बाल अट्ट. नामदेव तो नैवेद्य घेऊन विठ्ठलाच्या मंदिरात गेला. नैवेद्याचं ताट विठ्ठलाच्या मूर्तीसमोर ठेवलं. खूपच छान असं. थोडं पुढं आलं की आता बघूया अजून काय आहे. संत जनाबाईंचं एक दृश्य. इथे सर्व माहिती दिलेली असते. थोडं पुढं आलं
की ज्ञानेश्वरांचं ही मस्त कुटी बनवलेली आहे. तिथे ज्ञानेश्वर माऊलींचं एक स्टॅच्यू आहे. अशा प्रकारे ही थीम अजून थोडं पुढं आलं की बघूया आपण अजून पुढे काय आहे. खूप मोठं थीम पार्क आहे हे. छान वाटतं. चांगदेवांचं गर्भहरण आणि इथे खूपच छान दृश्य आहे. थोडं पुढं आलं की संत एकनाथांची मानवता हे बघा, तिथनं ओरिजिनल पाणी येत आहे. खूपच छान, एकदम रिअलिस्टिक वाटतं. आणि इथे तुम्ही बघू शकता खूपच छान असं. आणि भक्तांच्या संकटकाळी देव धावून आले आणि असं काही इथे रिअलिस्टिक करण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे. कारण खरंच रिअलिस्टिक वाटतं, ते खूप छान वाटतं. खूपच छान. थोडं पुढं येऊया आता. भक्तींचा मळा. आणि हे बघा, भक्तींचा मळा. वा वा वा, खूपच छान. तुमचे नंदी बैल. आणि इथे ओढा बघा, इथे छान एकदम आर्टिफिशियल ओढा बनवलेला, पण खूपच रिअलिस्टिक वाटतो. सो चला पुढे बघूया अजून काय काय बघायला मिळतं. छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांची भेट हे बघू शकता तुम्ही. किती छान असं यांनी महाराजांच्या चरण पादुका. आणि तुम्ही बघू शकता किती छान असं, खूप छान अप्रतिम आहे. लहान मुलांना किंवा मग म्हणजे थोड्या मोठे पण असो, सर्वांना असं ज्ञान मंदिर असल्यासारखं वाटलं इथे. खूप छान वाटतंय. जय हरी विठ्ठल. हे तुम्ही बघू शकता. आणि गजानन महाराजांचा चमत्कार इथे दाखवलेला आहे. खूपच छान. इथे पण खूप छान असं हे बघा. खूपच छान. ओम साईराम. हे बघा, उकळत्या तांदळात हात घातलेला. खूपच छान. एकदम असं रिअलिस्टिक वाटतं. मला खूप आवडलं हे. इथे थांबून असं खूप वेळ घालवण्याची इच्छा होत आहे. हे बघू शकता तुम्ही. असं वाटतं खरोखर कोणीतरी बसलेलं आहे इथे आणि आपण त्यांना बघतोय.
जय साईनाथ. वा 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 वा. आणि इथे बघू शकता तुम्ही किती मस्त दृश्य बघा फक्त तुम्ही. थोडं जरी पुढं आलं तर आपल्याला हे दिसणार तुकाराम महाराज वगैरे छान. ज्ञानेश्वर महाराज, पुरंदरदास. इथं काय म्हणतो? हे बघू शकता तुम्ही नावी. खूपच छान असं. तर अशा प्रकारे इथे छान मूर्त्या कोरलेल्या आहेत संतांच्या. खूप सारे महाराज, चक्रधर स्वामी, स्वामी समर्थ, स्वामीदास, सगळंच सारे संत महात्मा, बसेश्वर स्वामी, गगनगिरी महाराज, मदर टेरेसा, श्री शंकर महाराज, स्वामी विवेकानंद. असं करून ही थीम पार्क संपत आहे. आणि इकडे आल्यानंतर छान तुम्हाला इथे असं दृश्य बघायला मिळेल. बघा किती अप्रतिम आहे. छान इथे राधाकृष्ण बसलेले आहेत आणि थीमनुसार म्युझिक पण दिलेलं आहे ऑलरेडी. सो हे बघू शकता तुम्ही. हे बघा. आणि इथनं चालायसाठी असा छान मार्ग आहे. चला पुढे भेटूया आपण. थोडं पुढं आलो आणि बघतो तर इथे छान मूर्ती आहे बाबांची, साईबाबा. हे बघू शकता तुम्ही वर. आणि खूपच छान असं हे बघा. तुम्हाला दृश्य दाखवतो पुढे. हे बघा किती छान कोरलेलं आहे. आणि ही आहे मूर्ती. आता उन्हामुळे थोडंसं. आणि नित्या पिलू नित्या पण एन्जॉय करत आहे. चला जाऊया पुढे जाऊया, बघूया. थोडं पुढं आलं की तुम्हाला अजून एक गुफा सुरू होईल. आणि हे बघा राधाकृष्ण छान बसलेले आहेत. खूप छान. माझ्यासोबत नित्यांशी पण आहे जी आनंद घेत आहे सर्वांचा. आणि हे बघू शकता तुम्ही मस्त हत्तीचे कान ऑटोमॅटिकली हलत आहेत. मस्त जंगल थीम तयार केलेली आहे. आणि इकडे आपण बघू काय आहे अजून. इथे थोडं स्ट्रोलर चालवायला अवघड होत आहे, बट इट्स ओके. खूप छान वाटत आहे. इथे असा पाण्याचा खूप आवाज येतोय. बघूया पुढे काय आहे. ओ वॉटरफॉल, ग्रेट वॉटरफॉल. हे बघू शकता तुम्ही. इथं वॉटरफॉल आलेला आहे इथे. आणि इथे आल्यानंतर तुम्हाला खूप छान असं फील होईल. आणि इथे छोट्या मुलांसाठी बघा मोटू पतलू वगैरे सर्व कार्टून कॅरेक्टर आहेत काही इथे छान. इथनं आलो आपण, एक्झिट आहे इथनं. आणि पुढे आल्यानंतर तुम्हाला असं काही दृश्य दिसेल.
आणि इथनं आपण आता बाहेर पडणार. तो चला भेटूया पुढे. तर अशा प्रकारे आम्ही इथनं रिटर्न आलेलो आहे. ह्या खालनं इकडनं आलो आणि इकडनं जाताना लेफ्ट घ्यायचं आणि पूर्ण फिरून मग याच रोडनी रिटर्न यायचं आहे. तर अशा प्रकारे हे संत दर्शन गणेश कुंभार आर्ट उरुळी कांचननी तयार केलेलं आहे आणि अप्रतिम आहे. यांना धन्यवाद म्हणू इच्छितो. धन्यवाद. खूप छान असं केलेलं आहे यांनी आर्ट. आणि अपोजिट साईडला बघू शकता तुम्ही की भोजनालय स्नॅक सेंटर वगैरे बनलेले आहेत. सो तुम्ही चिल करू शकता इथे बसून आणि थंड वगैरे घेऊन छान आराम करा. कारण की तिकडनं आल्यानंतर खूप असं थकल्यासारखं होतं. सो चला आता जाऊया तिकडे आणि बघूया अजून काय बघायला मिळतं. सर्व थीम पार्क बघितल्यानंतर मी आता गाडीच्या पार्किंगच्या दिशेने चाललो होतो. सो मला हे ॲडव्हेंचर पार्क तुम्हाला दाखवायचं होतं कारण आम्ही तर निघतो आहे आता पवनाकडे किंवा घराकडे बघू आता. पण हे अम्युजमेंट पार्क आहे इथे छोटंसं आणि ATV वगैरे इथे बघा तुम्ही बघू शकता. हे पण तुम्हाला राईड करू शकता तुम्ही आणि छोट्या मुलांसाठी भरपूर काही आहे. बलून जंप वगैरे आणि ड्रॅगन ट्रेन वगैरे भरपूर काही आहे इथे. सर तुम्ही इथे येऊन पूर्ण होल डे स्पेंड करू शकता आणि बघू शकता हे किती छान असं निसर्गरम्य वातावरण आहे इथे. इथे नक्की या तुम्ही. मला तर खूप आवडलं. मी याला 10 आउट ऑफ 10 देणार. खूप छान वाटलं. ज्यांचं कोणाचं आहे खूप छान केलं आहे त्यांनी. तर चला आता आपल्या गाडीकडे निघतो आता आणि गाडी काढून ते बाकीचे माझी जी फॅमिली आहे ती सर्व तिकडे शुगर केन ज्यूस वगैरे घेत आहेत. सो त्यांच्याकडे जातो आणि त्यांना बसवतो आणि निघतो. चला भेटूया रस्त्यांवर. तर आम्ही आता ह्या इकडे या साईडला होतं ते मंदिर आणि आम्ही आता जस्ट निघालोय बाहेर. आणि हे बघा हा बोर्ड आहे धन्यवाद. चला तिथे पण धन्यवाद लिहिलेला आहे. आणि इकडे आता आपण सरळ पौड जातो आणि लेफ्ट साईडला पवना जातो. सो आम्ही आता जाणार लेफ्ट साईडला पवना डॅमकडे. चला भेटूया पुढे. सो आता आम्ही आलेलो आहोत पवना डॅम जवळ. इथनं हार्डली मंदिरापासून आम्हाला 15 ते 20 मिनिट लागले. हे बघू शकता तुम्ही किती छान व्ह्यू आहे. आणि आम्ही आता आमच्या 4 व्हीलरमध्ये आहोत. सो हे बघा पुढे किती मस्त असं सुंदर दृश्य. आणि आम्ही नेहमी इथे ट्रायम्प इथे उभी करून या साईडला फोटो काढतो आणि खूप मज्जा करतो. सो हे बघा इथे सगळे फार्म हाऊस वगैरे बनत आहेत. आणि पुढे बघू शकता तुम्ही तिकडे तिथे डॅम आहे पवना डॅमचं तिथे डोर्स आहेत. सो अशा प्रकारे हा रोड बघा किती बटरी स्मूथ आहे एकदम छान. आणि इथे मस्त हे बघा मल्टी कुझिन रेस्टॉरंट्स वगैरे बनलेले आहेत आणि खूप छान. इथे तुम्ही बघू शकता इथे पॉइंट्स दिलेले आहेत नॉर्मल फोटो काढायसाठी. चला आपण आता पुढे निघूया. फोटोज वगैरे घेऊया 2-4 आणि बघू पुढे कुठे जायचं ते. सरळ पुणे पण रिटर्न जाऊ शकतो किंवा मग आपण लोणावळ्याकडे पण जाऊ शकतो. सो ठरवतो आम्ही आणि मग बघू काय करायचं. चला भेटूया रस्त्यांवर. तर मित्रांनो आपण आलो आहे पवना डॅमकडनं लोणावळा. तर रस्त्यात मी बघितलं हे खूप छान दृश्य तुम्हाला दाखवायची इच्छा झाली. सो हे बघू शकता तुम्ही इथं मस्त असं अंधारबनसारखं खूप छान असं दाट जंगल आहे. आणि पुढे थोडा माझा एक फेवरेट प्लेस आहे त्यासाठी मी तुम्हाला दाखवू इच्छितो. सो चला हे बघा आपण पोचलो आहोत तिथे आणि खूप छान इथे असं हे बघू शकता तुम्ही. बघा हे माझं सर्वात फेवरेट ठिकाण आहे जिथे मला फोटो काढायची खूप इच्छा होते.
तर इथे आम्ही फोटो काढणार आता काही वेळात. तुम्हाला थोडं दाखवू इच्छित होतो. किती सुंदर असं दोन्ही पहाड आणि मधून रस्ता, छान पहाडी तोडून मध्ये रस्ता बनवलेला आहे आणि अतिशय सुंदर असा रस्ता हा एन्जॉय करत आम्ही पुढे चाललेलो लोणावळ्याकडे. लोणावळ्यामध्ये 1-2 स्पॉट बघू आणि मग नंतर डायरेक्ट आपल्या पुण्याकडे रिटर्न. सो चलो आता आपण फोटो काढायला इथे थांबत आहोत. चला आता भेटूया आपण रस्त्यांवर. तर आम्ही आता गाडीतून उतरलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता की इकडे व्हॅली आहे या साईडला आणि मी चाललो आहे. आपण बघूया व्हॅली. हे बघा इतकी मस्त व्हॅली आहे. चला मस्त वाटत आहे, एकदम छान असं दृश्य बघून निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखं वाटतंय. इथनं गाड्यांचं खूप तारांबळ होती कारण गाड्यांना जायला जागा खूप कमी मिळते. रोक के पायलट. अशा प्रकारे एकच ट्रक जाऊ शकतो इथनं. इथे व्यवस्था नाही आहे तेवढी, पण निसर्ग असल्यामुळे खूप छान वाटतं. सो हे बघू शकता तुम्ही खूप सारे पर्यटन. चला इकडे बघा हे इतकं मस्त छानपैकी. चला आता लोणावळ्यात निघू आणि आम्ही आता फोटोज काढणार आणि भेटूया रस्त्यांमध्ये. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहोत लोणावळा मंकी पॉईंटला, पण इथे येतपर्यंत आम्हाला खूप अंधार झालेला आहे ऑलरेडी आणि अंधार झाल्यामुळे इथे काही जास्त दिसणार नाही. तरी पण मी तुम्हाला एक गोष्ट दाखवू इच्छितो जी खूप छान वाटते रात्री. आणि इथनं बघा हा सीन बघा हायवेचा. इथे हा एक्सप्रेस वे आहे. हा तर ओल्ड हायवे आहे वरचा आणि तो खालचा एक्सप्रेस वे आहे आणि इथनं पूर्ण असा यू शेपमध्ये गाड्या येतात आणि खूप छान असा व्ह्यू, असा ओरिजिनल म्हणजे उभं राहून जर बघितलं ना आपण स्वतः तर त्याची खूप मजा येते बघायला. आणि छान तिकडे त्या साईडला तिकडे ओल्ड हायवे आहे पुढे सर. आणि हे बघा तुम्ही किती छान वाटतंय. म्हणजे तुम्ही व्ह्यू बघा, व्ह्यू खाली लाईट्स आणि मध्ये पहाड आणि वर असं आभाळ अप्रतिम असं दिसत आहे. खूपच छान वाटत आहे. एकदम थंड थंड वारा येतोय. आणि आता आम्ही निघतोय पुण्याच्या दिशेने. लोणावळ्यामध्ये आम्ही थांबणार हॉटेलमध्ये आणि जेवण करणार. जेवण आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट 7 वाजत आहेत. सो 7:30-8पर्यंत आम्ही जाणार, म्हणजे जेवणाची वेळ होणारच. तर 8पर्यंत आम्ही जेवण करायला बसू. जेवण करून झाल्यानंतर आम्ही सरळ पुण्यासाठी निघणार आणि आता डायरेक्ट आम्ही भेटू आता हॉटेलवर आणि तिथनं मी तुम्हाला डायरेक्ट पुण्याला घेऊन जाणार. पण आजचा व्लॉग मी एंड करणार लोणावळ्यामध्येच, कारण लोणावळा टू पुणे हे भरपूरदा झालेलं आहे ऑलरेडी बघून. तर आता रात्र असल्यामुळे काही शूट पण करता येणार नाही. सो इथेच ब्लॉग एंड करणार मी आपल्या लोणावळ्यामध्ये आणि मग आम्ही घरी निघणार आणि जाऊन आराम करणार. तर चला निघूया. आपली क्रेटा इथे उभी आहे छान आणि छान परफॉर्मन्स आहे या गाडीचा. मजा आली. डिझेल रॉकेट. सो चलो भेटूया नवीन रस्त्यांवर. तर मित्रांनो आम्ही आलो आता लोणावळ्या सिटीमध्ये आणि इथे आलो आम्ही रामाकृष्ण हॉटेलमध्ये, जे माझं फेवरेट आहे साऊथ इंडियनसाठी.
तर पण जेवण पण खूप छान मिळतं. सो आम्ही आता इथे जाणार आणि इथे पण व्हेजच मिळतं, व्हेज आहे हे हॉटेल. सो अरे सॉरी आय थिंक नॉनव्हेज पण आहे, ते मला कन्फर्म नाही आहे. एकदा रामाकृष्ण हां मे बी असू शकतं व्हेज और नॉनव्हेज ऑप्शन. बघूया. मी आतमध्ये गेल्यानंतर डायरेक्ट जेवण करणार आणि आता खूप जास्त थकलो आम्ही सर्व आणि मला असं वाटतं की आता कोणी उतरले नाही अजून गाडीतनं. सो गाडीतनं उतरायच्या आधी त्यांना विचारू इच्छितो मी, कसं वाटलं? खूप छान वाटलं. सुंदर वातावरण पण खूप सुंदर होतं आजचं. ओके. आणि वा 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 हिने खूप एन्जॉय केलेला आहे. स्वाती तुला कसं वाटलं? कसं वाटलं? कसं? खतरनाक. येस, सर्वजणांनी एन्जॉय केलेला आहे. तर आता आम्ही जाणार आणि जेवण करणार आणि जेवण करून झाल्यानंतर आम्ही सरळ पुणे निघून जाणार. सो आजचा ब्लॉग मी नीरज लाडेकर. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. जर व्हिडिओमध्ये काही वाटलं की शेअर पण करा. बघा अद्वैतनी सांगितलं शेअर करा, तर शेअर पण करा. आणि चला आता निघूया घरी. म्हणजे मी तर जेवण करून निघणार, तर इथेच ब्लॉग एंड करतोय. सो चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये कुठल्या तरी.